मैत्रिणींनो पहा, कमवायचे 4 आणे आणि गमवायचे 12 आणे असं करू नका। तुम्ही काळजी घ्या, व्यवस्थित साडी कशा पद्धतीने चेक करायची ते पहा आणि व्यवस्थित। आता खूप महागाची साडी, आता ही साडीची किंमत आहे 2075 रुपये ही साडीची किंमत आहे। आणि जर एवढ्या महागाची साडी खराब झाली तर मग काय करायचं। नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग या स्टिचिंग या चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण जी साडी आहे तिला पिको फॉल करायचा आहे, किंवा तुम्ही जर पिको फॉल करत असाल किंवा ज्यांना माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना पिको फॉल करायची इच्छा असेल किंवा त्यांना जमत नाही, आणि जरी जमत असेल तरी कधी कधी काय होतं, चुकभुलीनी खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात। आणि तर मला तुम्हाला एवढीच गोष्ट सांगायची आहे की पिको फॉल करताना साडी आपण कशा पद्धतीने चेक केली पाहिजे, किंवा एखाद्या कस्टमरने आपल्याकडे साड्या आणल्या, भरपूर साड्या आणल्या आणि त्यांनी आपल्याला साड्या देताना सांगितलं की तुम्ही ह्या ब्लाऊजचं काढू नका किंवा हा ब्लाऊज साडीला तसंच ठेवा आणि त्याच्या पद्धतीने पिको फॉल करा। तर आपण काय काय करतो, कधी कधी काय होतं, आपल्याकडून चुकून आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेतो। आणि त्या अगोदर जर आपली एकदम फॅन्सीबल साडी असेल किंवा खूप महागाची साडी असेल, 2000ची, 3000ची, 4000ची, 5000ची अशा पद्धतीने साड्याचे रेंज असतात की नाही, मग त्यावेळेस आपण कशा पद्धतीने जर कस्टमरांनी एवढी महागाची साडी आणली आणि आपण आपल्याकडून चुकून जर पदर कटिंग झाला तर मग काय करायचं, बरोबर की नाही। तर मग त्या अगोदर अशा गोष्टी आपल्याकडून होतात। मग आणि जर पदर कटिंग झाला, कटिंग म्हणजे आपण पदर कट केला ब्लाऊज पीस म्हणून, मग आपल्याला ते अख्ख्या साडीचे पैसे भरून द्यावे लागतात। म्हणजे कमवायचे 4 आणे गमवायचे 12 आणे असे गत व्हायला नको। त्यासाठी मैत्रिणी मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज किंवा साड्या घेऊन येतील त्यावेळेस ते आपण प्रत्येक गोष्ट चेक केली पाहिजे। पदर कोणता, त्यानंतर पदर असतो, पदर आपण कशा पद्धतीने पाहायला पाहिजे, तर पदराची बाजू कशा पद्धतीने पाहिजे। आपल्याला पदर जरी समजत नसेल तर ज्या ब्लाऊज म्हणजे जी साडी आहे तिच्यावरून आपल्याला लगेच कळलं पाहिजे। त्यामुळे मी तुम्हाला दाखवते। आता ही साडी उलटी कसोईची आहे। आता ही साडी पहा, याच्यामध्ये काय आहे, 2 मोर दिसत आहेत, छोटे छोटे 2 मोर दिसतात। आता ही साडी उभी आहे, असे जर 2 मोर लाईन शिरा असेल तर काय म्हणायचं, ही बाजू सरळ आहे, ही बाजू समोरच्या बाजूनी। तर अशा पद्धतीने कधी कधी ब्लाऊज पीस पण कळत नाही आणि साडी आहे ती पण कळत नाही, कशा पद्धतीने साडी आहे कशा पद्धतीने ब्लाऊज पीस आहे। तर मैत्रिणींनो, मला एवढीच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला या व्हिडिओमधून की जेव्हा आपल्याकडे खूप महागाच्या साड्या येतात, ब्लाऊज पीस महागाच्या असू नाही तर स्वस्तातल्या असू, ही साडी असते। त्यासाठी तुम्हाला एक सांगणं आहे की जे साडी आहे ती कशा पद्धतीने चेक करायची। ज्यावेळेस कस्टमर आपल्याकडे साडी घेऊन येईल त्याच वेळेस पूर्ण साडी चेक करून घ्यायची, आणि चेक करून घेतल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस कोणता, पदर कोणता हे पण चेक करायचं। आणि त्या कस्टमरला विचारायचं लगेच त्यांच्या समोरच, तुम्हाला ब्लाऊज पीस कटिंग करून हवा आहे का, लगेच कटिंग, आणि त्यांच्या देखतच तो ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवायचा। म्हणजे काय, आपलं पण जमलिंग होणार नाही नंतर, आणि त्यांच्या समोर सुद्धा आपण तो ब्लाऊज त्यांचा कटिंग करून देऊ शकतो। आणि त्यानंतर जर पिको फॉल करताना सुईची बाजू उलटी बाजू कळत नसेल तर ती व्यवस्थित समजून घ्यायची। आपण कधी कधी असं पण होतं की आपल्याला कळतच नाही उलटी बाजू कोणती, सुईची बाजू कोणती, आपण नेसून बाहीचा जी साडीचा पदर आहे, जे मोठे काटा असतात ते खालच्या बाजूने असतात, म्हणजे पायाच्या बाजूने असतात, आणि छोटे काटा आहेत ते वरच्या बाजूने कमरेच्या बाजूने असतात। हे पण जरा लक्षात ठेवायचं, आणि त्यावर आपल्याला काय करू शकतो, आपण साडीला पिको फॉल करू शकतो। त्याचबरोबर साडीला पिको फॉल करताना आपण कशा पद्धतीने फॉल लावायचा, साडीची जे 10 ते 12 इंच जागा सोडून द्यायची, ज्या बाजूने आपण नेसता पदर त्याच्या खालच्या बॉर्डरला, म्हणजे जी मोठी साईड असते ना पदराची, पदरची नाही म्हणता यायचं, पण आपला जो साडी आहे त्याची ही जे मोठे काटा आहेत ना खालच्या बाजूने असतात पायाच्या बाजूने, त्या बाजूने आपण आपला फॉल लावायला सुरुवात करत असतो की नाही। तर मग त्या बाजूने 10 इंच सोडून मग पुढे फॉल लावायचा आहे आपल्याला। आणि तो पण फॉल कसा लावला गेला पाहिजे, फॉल अगोदर धुवायचा, वाळवायचा, मग इस्त्री करायची आणि नंतर लावायचा। आणि खूप मैत्रिणींच्या अशी पण कमेंट होत्या की ताई तुम्ही जो फॉल लावता तो कोणत्या धाग्याने लावता, नायलॉनच्या धाग्याने यूज करता की आपले नॉर्मल धागे वापरता। तर मैत्रिणींनो, नायलॉनचे धागे खरंच तुम्ही वापरू नका, कारण की काय मैत्रिणींना ज्या म्हाताऱ्या आजी असतात किंवा वयस्कर महिला असतात त्यांना काय होतं, डायबिटीज वगैरे असतं, आणि जो नायलॉनचा धागा असतो ना तो काय करतो, पायात गुतू शकतो, जर पिको वगैरे निसटला तर पायात गुतू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना इजा होऊ शकते। त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही काय करायचे, आपला साडीचा कलर आहे किंवा आता ह्या ब्लाऊजला म्हणजे ही साडी आहे, हिला जर खाली ह्या कलरचे राणी कलरचे काट आहेत की नाही, मग मी राणी कलरचा ब्लाऊज
म्हणजे फॉल यूज करणार आणि त्या फॉलला राणी कलरचा धागा यूज करून साडीला पिको करून घेणार, वरच्या बाजूने हात शिलाई करणारी. मैत्रिणी, तुम्हाला जर ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या असतील ह्या व्हिडिओतून तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. आणि मैत्रिणीतून पुन्हा एकदा सांगते, ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.